आज वर्षातील दुसरी अंगारकी चतुर्थी। या शुभयोगानिमित्त कोकणातील प्रसिद्ध गणपतीपुळे येथे भक्तांची मोठी मांदियाळी पाहायला मिळत आहे। विशेष म्हणजे 2026 मध्ये असा योग 3 वेळा येणार असल्यानं भाविकांमध्ये मोठा उत्साह आहे। आज 1.5 लाख भाविक दर्शनासाठी येण्याची शक्यता असून मंदिर प्रशासनानं चोख नियोजन केले। नारळबाग, पार्किंग आणि रेस्ट हाऊस परिसरात मिळून तब्बल 49 दर्शन रांगा लावण्यात आले। भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता सलग 18 तास दर्शन व्यवस्था सुरू ठेवण्यात आली असून भाविकांना रात्री 10:30 पर्यंत दर्शन घेता येणार आहे। सध्या मंदिर परिसरात काही किलोमीटर पर्यंत भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून संपूर्ण परिसर गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषानं दुमदुमून गेलाय। येणाऱ्या या वैशाख अंगारिका चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर सरासरी अंगारिका चतुर्थीपेक्षा सुमारे 30 ते 40 हजार अधिक भक्तगण येतील अशी अपेक्षा ग्राह्य धरून संस्थान श्रीदेव गणपतीपुळे ट्रस्टमार्फत येणाऱ्या भाविकांची उष्णतेचा परिणाम लक्षात घेता उष्णतेपासून संरक्षण असेल, दर्शन व्यवस्था असेल, दर्शन लाईन व्यवस्था असेल, पिण्याचं पाणी असेल, पार्किंग असेल, अशा विविध उपाययोजनांकरता एक उत्तम प्रकारचं नियोजन करून त्याची चोख अंमलबजावणी संस्थान श्रीदेव गणपतीपुळे ट्रस्टमार्फत करण्यात येते, जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक भक्तगणाला कुठल्याही प्रकारचा त्रास न होता त्याला दर्शन सुलभ होईल याची खबरदारी संस्थांमार्फत घेतली गेली आहे। येणाऱ्या प्रत्येक भक्तगणाची जी काही मनोकामना असेल, जे काही गारणं असेल ते गणपती बाप्पाच्या कृपा आशीर्वादाने पूर्ण होऊन दे आणि नवीन वर्ष त्याच्यासाठी, त्याच्या कुटुंबियांसाठी आणि आपल्या सर्वांसाठी उत्तम प्रकारे आयुरारोग्याचं सुखसमृद्धीचं जावं अशी तुमच्या माध्यमातून आपण सर्वांच्या वतीने बाप्पाला प्रार्थना करूया। मंगलमूर्ती मोरया। मी अमित प्रभाकर घनवटकर, मुख्य पुजारी संस्थान श्रीदेव गणपतीपुळे।